चारचाकी वाहनांची काच फोडून मोबाईल व रोकड असलेली पर्स चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील मोबाईलसह एकूण 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 1,05,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तुषार जनार्दन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली Hyundai i20 MH15 CM 4347 ही कार स्वामीनारायण मंदिरा शेजारी म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यालगत पार्क केली होती. दर्शन करत परत आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारची मागील बाजूची काच फोडून मोबाईल व रोकड असलेली पर्स चोरी केल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक 6 जून 2024 रोजी आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीचा मोबाईल विक्रीसाठी एक संशयित इसम तपोवन परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आलाय. तपोवन परिसरात शोध मोहीम सुरू असताना स्वामीनारायण मंदिराकडून अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणारा इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव कार्तिक अशोक नाडार असे सांगितले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस केलेला मोबाईल तसेच इतर 7 मोबाईल मिळून एकूण 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, संजय राजुळे, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिरके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चव यांनी सहभाग घेतला. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या अनुषंगाने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. नाशिक लोकशाही न्यूज साठी स्वप्नील जाधव, नाशिक.